मुलाने आपला गुरु बापाला सांगितलं की त्यालाही त्याच्यासारखं निष्पाप चोर व्हायचं आहे. त्यासाठी त्याला काही गुपित शिकवावं. म्हातारा चोर रात्री मुलाला घेऊन मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी चोरीसाठी जातो. घरातील सर्वजण झोपलेले असताना घरातील मोठ्या कपाटातून त्याने मुलाला कपडे चोरायला सांगितले. मुलगा आत कपाटात असताना बापाने बाहेरून कपाट बंद करून मुलाला आत कोंडले. बाहेर जाऊन दरवाजाची कडी वाजवून आत झोपलेल्या लोकांना जागे करून तो कुणी पाहण्याच्या आत पळून गेला. कपाटात कोंडलेल्या त्या मुलाला बाहेर पडण्यासाठी कपाट हलवू लागला. कपाटातल्या आवाजानं घरातील लोक जागे झाले. एक स्त्री मेणबत्ती घेऊन कपाटाजवळ आल्याचे जाणवल्यानंतर त्याने मांजरासारखा आवाज काढला. स्त्रीला वाटलं कपाटात मांजर अटकलेली आहे आणि कपाट उघडताच तो मेणबत्तीला फुंक मारून विझवतो आणि स्त्रीला धक्का देत खिडकीच्या बाहेर उडी मारतो. स्त्री आरडाओरडा करून घरातल्या सगळ्यांना गोळा करते. ते मुलाचा पाठलाग करतात. तेवढ्या वेळात तो विहिरीच्या काठावर मोठा दगड पाण्यात फेकतो आणि अंधारात लपतो. पाठलाग करणारे विहिरीजवळ येऊन त्याच्या डोकावून पाहू लागतात तेव्हा मुलगा हळूच निसटून जातो. तासाभराने त्याचा मुलगा घरी परत आला. घामाघूम आणि थकलेला संतापाने तो बापावर ओरडला, मला त्या कपाटात का कोंडलं होतं? मी पकडायला जाण्याच्या भीतीमुळे जीवावर उदार झालो नसतो तर कधीही पळून घेऊ शकलो नसतो. तेथून निसटण्यासाठी मला माझी सगळी हुशारी आणि कौशल्यपणाला लावावं लागलं. बाप हसत म्हणाला, तू तर चोरीच्या कलेतील पहिला धडा शिकला.